रिश्ता हा काश्मीरी पदार्थ आहे. अत्यंत लज्जतदार, जायकेदार, सुंदर आणि सुगंधी असा शाही प्रकार आहे. एकदम तोंडात ठेवल्याबरोबर विरघळणारा हा अत्यंत आणि लग्नाकार्यांमध्ये हा आवर्जून बनवला जातो काश्मीरमध्ये हा पदार्थ. याला म्हणतात रिश्ता. आपण बनवणार आहोत काश्मीरी चिकन रिश्ता. हा मटन रिश्ता आपण बनवतो. तर कसा बनवायचा ते बघूया. नमस्कार, मी जुई आणि जुईज अँड किचन अँड हॅक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत काश्मीरी चिकन रिश्ता. कसा बनवायचा बघूया. तर हे मी चिकन आणि गोट फॅट घेतलेली आहे. गोट फॅटच्या ऐवजी बटर पण घेता येतं. तर आपण काय काय मसाले घ्यायचे आहेत हे आपण सगळं बघून घेऊया. तर हे याच्यामध्ये रश्श्यासाठी आणि उकळायसाठी पाण्यात टाकून उकळायसाठी आपण ह्या 4 विलायच्या घेतलेल्या आहेत. 1 स्टिक ही दालचिनीची घेतलेली आहे आणि हे 2 तेजपानं घेतलेली आहेत, बे लीव्ज. आता या चिकनच्या पेस्टमध्ये टाकायसाठी पावडर करून घ्यायची आहे आपल्याला. तर 3 विलायच्या, 1 मसाला विलायची आणि 10-12 काळी मिरी अशी घेतलेली आहे. काळी मिरीच्या जागी 2 मसाला विलायच्या घेतल्या तरी चालतील, पण फ्लेवर थोडा जास्त होईल म्हणून मी नाही घेतलेलं ते. आणि हे 2 कांदे मी उभे चॉप करून घेतलेले आहेत. हे आपण चांगले ब्राऊन तळायचे आहेत तुपामध्ये. हे 1 अंडं घेतलं आहे बाइंडिंगसाठी. हा थोडासा काजू तुकडा घेतलेला आहे. माझ्याकडे काजू तुकडा भरपूर असल्यामुळे मी तो काजू तुकडा घेऊन नीट धुवून घेतलेला आहे ते. आणि ही चिकन ब्रेस्ट साधारण 600 ग्रॅम आणि त्याच्या 1/3 किंवा 1/4 मी गोट फॅट घेतलेली आहे. मला गोट फॅट मिळाली त्यामुळे मी घेतलेली आहे. अदरवाईज आपण बटर पण घेऊ शकतो. तुम्हाला जर बटर हवं असेल तर बटर हे आता 1/4 वगैरे पण घेतली तरी चालते. मला त्यांनी चिकनवाल्याने गोट फॅट देऊन टाकली आनंदाने म्हणून मी घेऊन आली ती. आता आपण हे बारीक याची पावडर करून घेऊया. ही अशी छान पावडर करायचं आहे. काश्मीरी पदार्थांची लज्जतच न्यारी असते. अतिशय सुंदर आणि तलमणी मन लावून केलेले आणि भरपूर वेळ देऊन केलेले हे पदार्थ असतात. त्यामुळे अतिशय लज्जतदार असतात. आणि ही ॲक्च्युली हे मटण किंवा हे चिकन त्यांच्या उखळीमध्ये कुटलं जातं आणि त्याच्यासाठी एक लाकडी असा हातोडा असतो. लाकडी हातोडा किंवा आपण उखळ म्हणतो त्या टाईप, मुसळ म्हणतो त्या टाईप एक लाकडी असतं. आता ही पावडर मी हलकीच करून घेणार आहे, थोडीशी घासून. आणि तर त्याच्यामध्ये अशी फाईन अशी पेस्ट केली जाते. त्याच्यात पाणी, मीठ, मसाला, पाणी अगदी थोडंसं अगदी उखळ ओलं करण्यापुरतं वगैरे, आणि मीठ आणि थोडीशी ही अशी मसाला पावडर टाकून आणि मस्तपैकी बारीक त्याची पेस्ट केली जाते छान. पण आता आपण कुठे पेस्ट करणार आहे तशी, आपल्याकडे तशी हातोडी पण नाही आहे, तसं उखळ पण नाही आहे. यासाठी आपण चिकन मिन्स करून घेणार आहोत त्याचं मिक्सरच्या पॉटमध्येच. मिन्सर नाही आहे माझ्याकडे सध्या तरी. तर हे आपण आलं लसूण पण ब्रेक करून घेणार आहोत. थोडंसं आलं लसूण पण लागणार आहे आपल्याला. हे पण मी याच्यामध्येच कुटते आहे कारण ते मला थोडंसं असं घासून घेऊन त्याचा ज्यूस काढायला आवडतो म्हणून मी हे चांगल्यापैकी कुटून घेणार आहे थोडंसं. तर हा रंगतदार आणि लज्जतदार पदार्थ हा अत्यंत सॉफ्ट आणि सुंदर होतो. खरं म्हणजे हे सरप्रायझिंग आहे. हे पहा, आता हे पीसेस आहेत ना, हे थोडेसे मिक्सरमधनं काढायसाठी मी अगदी बारीक नाही पण छोटे करून घेणार आहे. आणि शिवाय ह्याच्यामध्ये काही बोन्स शिल्लक राहिले आहेत का ते आपण चेपून दाबून वगैरे बघणार आहोत याच्यामध्ये. कारण नाही तर ब्लेड तुटेल आपलं त्याच्यामध्ये काही बोन्स राहिले तर. आणि नाही तर त्या रिश्तामध्ये येतील. रिश्ता आणि गोश्तावा. आता गोश्तावा म्हणजे साधारण टेनिस बॉल एवढा असतो आणि रिश्ता हा साधारण टेबल टेनिसच्या बॉलहून थोडासा मोठा असतो. गोश्तावा अत्यंत मोठे असतात आणि ती ग्रेव्ही पांढरी असते चक्क फर्स्ट क्लास. आपण गोश्तावा पण कधीतरी बघूया. पण आता सध्या मी ह्याच्यातले सगळे बोन्स वगैरे काढून आणि हे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये टाकायसाठी. आता हे छोटे बोन्स आहेत ते मी चिकनच्या रस्स्यामध्ये वापरून घेईन आहे. आता आपण याची पेस्ट हळूहळू करून जशी जमेल तशी बनवून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता की फर्स्ट स्ट्रोकमध्ये मी हे अशा प्रकारे ही पेस्ट बनवली आहे याची. म्हणजे क्रश करून घेतला आहे, मिन्स करून घेतला आहे. आता आपण पावडर जी केली होती ही विलायचीची, काळ्या मिऱ्याची आणि मसाला विलायचीची, ती आपण टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये. आता आपण परत एकदा मिन्स करून घेऊ. हे बघा, आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया आणि परत याला नीट छानसं मिक्स करूया. आणि याच्यामध्ये आता
अंडं फोडून टाकू आपण. हे बघा, ह्याच्यामध्ये अंडं मी फोडून टाकलेलं आहे आणि हे परत मी फिरवून घेणार आहे मिक्सरमध्ये. आता हे बघा, हे छान याला अंडं टाकल्यामुळे थोडीशी बॉडी आली आणि चांगल्यापैकी पेस्ट याची झाली आहे, पण तरी पण इतकं बारीक हे झालेलं नाही आहे जेवढं व्हायला पाहिजे. आता आपण याच्यामध्ये ही फॅट टाकून घेणार आहोत. हे बघा, मी टाकलेली आहे याच्यामध्ये फॅट आणि आपण आता हळूहळू मी जसं जमेल तसं थोडं थोडं घेऊन थोडं हे थोडं ते, तर कारण काय होतं की थोडंसं अटकतं पण. हे बघा, तर तुम्ही छोट्या मिक्सरच्या पॉटमध्ये वगैरे थोडं थोडं घेऊन, आणि हे बघा आता ही फायनल झाली आहे. अशी अगदी पेस्ट व्हायला पाहिजे याची, आणि याचा आपण गोळा करायचा आहे, त्यामुळे अशी छानशी अगदी तलम पेस्ट झाली पाहिजे याची. आणि हे मी एका डब्यात आता काढून घेते आहे. हे बघा, याची कन्सिस्टन्सी बघा, अगदी वड्याचं वाटतं तसं बारीक केलेलं आहे मी. सॉसेजेस जे असतात ना ते ह्याच प्रकारे असतात बरं का. फक्त सॉसेजेससाठी एखादी प्लास्टिकची पोंगळी वापरली जाते आणि त्याच्यात हे असं मिन्स करून भरलं जातं आणि मग त्याला फ्रीज करून आणि बॉईल केलं जातं, नंतर फ्रीज केलं जातं आणि त्याच्यानंतर वरचं प्लास्टिक काढून टाकण्यात येतं आणि त्याच्यानंतर मिळतात आपल्याला सॉसेजेस. तर ही सेम प्रोसिजर आहे. आता याचे आपण हाताला पाणी लावून 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 गोल गोल गोळे करायचे आहेत. मला प्रॅक्टिस नसल्यामुळे मी आपले एक बनवला आहे, पण खूप वर्षापासून मला हे बनवून बघायचं होतं हा प्रकार. आता आज योग आलेला आहे त्यामुळे मी बनवते आहे. अत्यंत सुंदर असा तोंडाला पाणी सुटणारा हा पदार्थ आहे. आणि लग्नामध्ये तुम्हाला सांगते मी, मोठे मोठे म्हणजे आपण बसून एक एक व्यक्ती आंघोळ करू शकू एवढ्या मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये हा पदार्थ बनवला जातो. अल्टिमेट दिसतो बनताना आणि बनवताना. हे असे जरा मोठे हे टेनिस बॉलच्या आकाराचे वगैरे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. एक तर काश्मीरी पदार्थ म्हणजे काय आहे की आन बान शान के साथ सगळे त्यांचे ते डिझाईनदार भांडी बिंडी आणि एकूणच स्टाईल पदार्थ वाढायची अदब वगैरे. आता हे आपण कढईमध्ये हे पाणी घेतलेलं आहे कढईमध्ये. याच्यात आपण हे जे उकळायचे पदार्थ होते 3 ते घेतलेले आहेत. हे बघा, या 4 विलायच्या घेतल्या आहेत. या मी सांडशीनी चेपते आहे फक्त. ह्या चेपून घ्यायच्या आहेत आणि हे आता उकळायला लागलं. याच्यात थोडंसं आपण म्हणजे त्या रिश्त्यांना पोहता येईल एवढं पाणी टाकूया आपण त्याच्यामध्ये थोडंसं आणखीन. तर आता हे उकळायला लागलेलं आहे. मी हाताला पाणी लावून 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 थोडेसे रिश्ते हातावर परत एकदा वळणार पण आहे आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ते. हे बघा, फटाफट सगळे सोडून घेतलेले आहेत मी याच्यामध्ये हे रिश्ते. बघा, आता याच्यावर आपण एकदा जस्ट हलवूया याला. ह्याच्यामध्ये पळी टाकायची नाही आहे सध्याच आणि याच्यावरती झाकण झाकून आपण होऊ देऊया. आता आपण ह्याच्यात तूप घेतलेलं आहे या छोट्या कढईमध्ये आणि मी कांदा तळून घेणार आहे चांगल्यापैकी. थोडासा ब्राउनिश रंगावरती आपण तळून घ्यायचा आहे. त्याचा ॲक्च्युली बरिस्ता करायचा आहे तयार, पण बरिस्ता नाही केला कारण बरिस्त्याला भयंकर तूप लागतं आणि तेल लागतं. सो व्हॉट एव्हर यू यूज, पण त्याला अगदी भरपूर लागतं तळून काढायला. तर तसं तळायचं नाही आहे आपण, तेच ते तूप आपण यूज करणार आहोत त्याच्यासाठी पाककृतीसाठी. त्यामुळे मी हा कांदा थोडासा शॅलो फ्राय म्हणू आपण तसा करून घेणार आहे. हे बघा, आता बरिस्ता उकळला कसा आहे ते बघूया आपण. बघा, हा ॲक्च्युली पोहायला लागलेला आहे आता याच्यामध्ये हा सगळा. याला आपण थोडंसं इकडून तिकडून आणि सुगंध सुटला आहे अप्रतिम असा त्याच्यात टाकलेल्या. त्याच्या अंगी पण 2-3 मसाले आहेत आणि आपण बाहेर पण मसाले टाकलेले आहेत 2-3. बस त्याच्या भरोशावरती खूप छान असा सुगंध सुटलेला आहे. सो आपण याच्यावरती परत झाकण टाकून याला शिजू देणार आहोत मंद आचेवर. आता काही हे ब्रेक होणार नाही आहेत, हे असेच्या असेच राहणार आहेत. तर मंद आचेवर झालं तरी चालतं. आपण याच्यावरती आता मीठ टाकून घेऊ म्हणजे बाहेरच्या साईडनी ती जी यखनी आहे, आता हे हळूहळू हळूहळू याचे ज्युसेस सुटत यखनी होईल फर्स्ट क्लास. तर ते यखनीमध्ये आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आधीच मी टाकलं नव्हतं. आता कांदा पण होत आलेला आहे माझा. तर कांदा आपण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया डायरेक्ट. ये देखो भाई, फर्स्ट क्लास होते आहे हे रिश्ता.
और पानी भी इसमें से थोड़ा सा कम हो चुका है, फिर भी इसको होने देंगे हम। और ये प्याज हम निकालेंगे मिक्सर के पॉट में। चलिए गॅस तो मैंने बंद कर दिया है। प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थोडासा थंड झाल्यानंतर आपण याची पेस्ट करून घेऊया। हे बघा मिक्सर पॉटमध्ये मी हा काजू तुकडा घेतलेला आहे। काजू तुकडा घ्या किंवा मग 4 ते 5 बदाम घ्या, जास्त नका घेऊ। बस एवढंच मटेरियल आपल्याला घ्यायचं आहे। याच्यामध्ये खूप काही पडत नाही, तरी पण असं अप्रतिम असा सुंदर असा पदार्थ होतो हा, अत्यंत टेस्टी। हे बघा आपण आता हे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून याला महीन पिसून घ्यायचं आहे चांगलं। हे बघा मी थोडंसं पाणी टाकते याला। थोडं पाणी टाकूया। छान बारीक अशी पेस्ट करायची आहे। बघा थोडंसं मी आणखीन करणार आहे याला। झालं छान मस्त अशी चंदनासारखी बारीक सुंदर पेस्ट झालेली आहे याची। आता आपण हे जे उरलेलं तूप होतं ना, याच्यात आपण जिंजर गार्लिक पेस्ट टाकूया। ही मी खलबत्त्यातच क्रश करून घेतली होती, पण घासून पेस्ट त्याचे असे ज्युसेस वगैरे काढले होते मी। आता हे आपण तुपात टाकलेलं आहे, छान सुगंध येतो आहे। आता याच्यावरती आपण हळद, तिखट आणि सोप पावडर टाकणार आहोत। हे बघा ही मी बॅडगी मिरचीच टाकलेली आहे, काश्मीरी मिरची नाही आहे। तर चांगले 2 चमचे हे टाकायचं आहे। अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि आता 1-1.5 चमचा सोपेची पावडर टाकायची आहे। हे बघा आणखीन थोडी टाकू, अर्धा चमचा, बस एवढी पुरे होऊन जाईल। आता याच्यात पाणी टाकू आपण, नाही तर हे मसाले जळतील। बघा याला एक पाणी एवढं टाकायचं आहे की एक स्पेसिफिक अशी एक कन्सिस्टन्सी मिळून जाईल याला, दाटसरपणा। एवढं पाणी आपण टाकायचं आहे। हे बघा आता याला नीट घोटूया छान। आणि याच्यावर मी आता बिर्याणी मसाला टाकते आहे, जो मी घरी केला आहे। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, पण तो आपण टाकून घेऊ याच्यामध्ये। तोही एक अर्धा चमचा टाकायचा आहे बिर्याणी मसाला। हा बघा एक सपोर्टिंग मसाला म्हणून मी तो टाकलेला आहे याच्यामध्ये। आता तो जो आत्ता मसाला केलेला आहे आपण लाल मसाला, तो आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। याच्यामध्ये पाणी कमी उरलेलं आहे। आता रिस्ता छान शिजलेले आहेत। लागलं तर आपण पाणी वाढवू शकतो ॲक्च्युली। आणि काय आहे की मी ह्याच्यात पाणी वाढवणार नाही आहे, कारण कन्सिस्टंटली ते सगळं खपेल की नाही ती शंका आहे आमच्याकडे। तर पाणी जर वाढवलं तर ते जास्त होईल। वास्तविक हा खूप पातळ असा साधारण शोरबा टाईप शोरबा असतो तसा त्या प्रकारचा हा रिस्ता आणि रिस्त्याचा शोरबा बनवला जातो, अत्यंत पातळ असा। मी तेवढं पातळ काही केलेलं नाही आहे, अदरवाईज ह्याच्यापेक्षा साधारण दुप्पट पाणी असायला हवं। तुम्ही जेवढी कन्सिस्टन्सी बघाल नंतर त्याच्यामध्ये पाणी जास्त असतं थोडंसं। आता आपण याला ढवळून घेऊ आणि ती कांद्याची पेस्ट आणि काजूचं मिश्रण, काजू त्याची जी पेस्ट केलेली आहे आपण, तर ती पण याच्यात टाकून देऊ। बघा जरा कलर बिलर याचा आणि फ्लेवर तसा सुंदर येतो आहे, सुगंध सुटला आहे छानपैकी। आपण ह्याच्यात ना पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकून आणि काढून घेऊयात। बरं तुम्ही गंमत बघा की कांदा एकदा परतल्यानंतर मी आता तो पुन्हा मसाल्यात परतला नाही आहे बरं का, आपण तेलातही सोडलेला नाही आहे हा, आणि काहीच नाही। हा आपण डायरेक्ट मिक्सर टू डायरेक्ट रेसिपी असा टाकलेला आहे। सो माइंड इट व्हेरी वेल। तो परतण्याच्या भानगडीत पडू नका, नाही तर टेस्टमध्ये डिस्टर्बन्स येणार आहे। जशी प्रोसिजर असेल तशीच करायची आहे आपल्याला। हे बघा मी फक्त याच्यातलं पाणी काढून आणि
पॉटमधलं पाणी काढलं आहे आणि टाकलं आहे त्याच्यामध्ये. आता हे फक्त मिक्स करायचं आहे आणि याला छानसं होऊ द्यायचं आहे. ते रिश्ते छान ह्या मसाल्यामध्ये आणि पूर्ण तो शोरबा छान असा तयार झाला पाहिजे. ॲक्च्युली हा तरी पण घट्ट झाला आहे थोडासा. ह्याच्यामध्ये पाणी टाकता येतं, पाणी वाढवता पण येतं, पण मी पाणी वाढवलं नाही आहे. आपण याला छानपैकी उकळू देऊया. और ये देखिए भाई, क्या फर्स्ट क्लास नज़र आ रहा है और नज़ारा भी बहुत लाजवाब है, मतलब लजीज है, लजीज नज़ारा है, यही कह सकते हैं ना. हा 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 हा, सुंदर. आता मी पहिल्यांदाच बनवला आहे की हा बनवायची प्रॅक्टिस नाही आहे म्हणून म्हणा, पण थोडेसे वाकडे तिकडे दिसत आहेत. हे ॲक्च्युली जे प्रॅक्टिस्ड लोक असतात याच्यासाठी ना, त्यांचा अगदी चिक्कण असा टेनिससारख्या बॉलसारखा हा रिश्ता असतो. हे बघा, मस्त सुंदर असा आणि सॉफ्ट झालेला आहे तो आतून, कारण आपण एकदम फाईनली मिन्स करून घेतलं होतं त्याला. सो चलिए भाई, थाली सजाते हैं और बैठ जाते हैं वाजवान के लिए. तो सब्सक्राइब कीजिए जल्दी से जल्दी, यानी मुझे आपको अच्छी सी पकवान लाने को मिलेंगे.